दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायच्या, कारण आमच्या जास्त जागा ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहेत. त्याच्यावर तसा वेळ पण आहे. जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे. त्या पद्धतीनं लवकरच जाहीरनामा दिला जाईल आणि जे जे उमेदवार ज्या ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या परिचय पत्रकाच्या द्वारे करणार आहोत. अशा पद्धतीनं आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे. आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपची कोण त्याच्यामध्ये असावे, राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत, रासप आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याही बद्दल आमची चर्चा 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि ते पण आम्ही त्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे. आमच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर दिलेली आहे. अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत. मला विश्वास आहे आम्ही लोकांचा कोणत्या कारणाकरता आम्ही महायुतीच्या उमेदवाराच्या वतीनं लोकांच्या समोर जातो. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता महाराष्ट्र पण कुठं मागू राहू नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही आमच्या मतदारांना पटवून देण्याचं काम करू. रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली. शिरूरची काही कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं. अरे वा हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटून व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो. पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे. तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता. मी इतकं स्वच्छ सांगितलं 99% आमचा निर्णय झालेला आहे. 100वा टक्का 28 तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे. त्यावेळेस भाजप किती, राष्ट्रवादी किती, रासप किती, शिवसेना किती असे सगळे आपल्याला सांगणार. त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो 28 तारखेला घेऊ. काही नाही, तुम्ही पण मला काही बोलू, माझं काही ऑब्जेक्शन नाही. माझी भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढे चाललेला आहे. आज जगामध्ये देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय. आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळ्या वेगवेगळे नॅशनल हायवे असतील, पोर्ट असतील, तुमचे एअरपोर्ट असतील, अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणावर चाललेले आहेत. कोस्टल रोड असतील, मेट्रो असतील, वंदे भारत ट्रेन असतील, अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये चाललेली आहेत. आपण सगळेजण पाहतो. छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे. कशात? नाशिक लोकसभेत छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे. नाशिकच्या लोकसभेवरती आपण अजून आम्ही तुम्ही पुन्हा मला तेच विचारताय. मी सांगितलं 28 तारखेला आम्ही कोण उमेदवार कुठं देणार आहोत आणि कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत, त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल. जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेत असं झालं की 23 तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आणि 18 शिवसेनेचे आहेत. त्याच्यातले काही उद्धवजींच्या बरोबर आहेत, काही आता उभाटाकडे आहेत. परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास 41 जागा तर ह्याच होतात. परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने जागा आम्ही मागितलेल्या आहेत.